काय गये तारिणी, लाज नाही वाटली तुला असं वागताना? मिलिंदाने त्याच्या गुंडांसमोर हात जोडताना जेवढी लाज मला वाटली नव्हती ना, त्याच्यापेक्षा जास्त लाज आज मला वाटते. माझं चुकलंच. तुझ्या आधी मी तुझ्या धाकट्या बहिणीचं लग्न लावून दिलं, त्याचं तुला वाईट वाटलं, पण ते तू दाखवलं नाहीस का? एक बाप म्हणून मी खरंच खूप कमी पडलो ग. म्हणून तू हे असं पाऊल उचललंस. आयुष्यातला हा सगळा मोठा निर्णय घेताना तू आम्हा कोणाला काही सांगितलंच का नाहीस? कसं सांगणार? कुठल्या तोंडाने सांगणार? हे असले धंदे सांगता येतात कोणाला? तरी मी सांगत होते आधीपासून, या दोघांच्यात नक्की काहीतरी आहे. कोणी ऐकलं नाही माझं. आता बोला बोला ना. लग्न केलं तेही सांगितलं नाही. कधी केलं, कुठे केलं, काय माहिती आपल्याला? कशी मान्यता द्यायची या लग्नाला? आता का दातखिळी बसलीये तुझी? बोल ना, कधी केलं ते लग्न, कुठे केलं? अगं खांडेकरांचा मुलगा आहे ना हा. हे समजल्यावर केलं असेल लग्न लगेच. आयती संधी चालून आली ना, नाहीतर एवढं श्रीमंत सासर थोडीच मिळणार होतं हिला. झाला महिना झाला त्यांच्या लग्नाला. आम्ही पाहिलं ना त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट. काय ग, लाज नाही वाटली तुला? हा, निशीच्या सुखावरच उठली होतीस ना तू? निशीचं सुख बघवलं नाही तुला? जशी आई तशी मुलगी. सतत बेलसरांना लाज आणायची चार चौकात. एवढंच संपतं ना तुम्हाला? पद्मिनी ताई, तुम्ही यांना घरात घेतलंच कसं? नाईलाज होता माझा. नवऱ्यासाठी म्हणून घरात घेतलं, नाहीतर ना ह्या लोकांना मला डोळ्यासमोर सुद्धा उभं करायची गरज नाही वाटत. चांगलाच डाव साधलास रे केदार. वडील श्रीमंत आहे म्हटल्यावर आयते पैसे मिळणार तुम्हाला. तारिणी आगाऊच आहे, पण तुझ्यावर विश्वास ठेवला होता ना रे. तू पण तिच्याच सारखा निघालास. काव्याला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून घेतलंस आणि सरळ लग्न करून मोकळा झालास तारिणीशी. फसवलंयस तू माझ्या मुलीला. माझं काव्यावर प्रेम नव्हतंच कधी. अरे किती खोटे बोलशील. दोघांचा एकत्र फोटो आहे तो काय मग? त्या फोटोजला काहीच अर्थ नव्हता. मी काव्याला भरपूर वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की माझ्या मनात तशा भावना नाहीयेत. ती काही केलं ऐकत नव्हती. आणि मी कोणाचीही फसवणूक केली नाहीये. मग हे सगळं विचारलं तेव्हा का नाही सांगितलंस? कधी विचारलं? एका शब्दाने तरी तुम्ही मला कधी विचारलं का? ना माझं सामान बाहेर फेकताना विचारलं, ना तुमची मुलीची जबाबदारी माझ्यावर थोपताना. आता तुम्ही सगळ्यांवर संशय घेता ना. मग एकदा तरी स्वतःच्या दिव्याखाली किती अंधार आहे हे बघितलं तुम्ही. आणि मी कोणालाही फसवलेलं नाहीये. जिच्यावर माझं प्रेम आहे तिच्या बरोबरच लग्न केलंय. काही कोणाचा विश्वासघात केला नाहीये मी. पण या तारिणीने तर विश्वासघात केलाय ना आमचा. काय ग? काय हो, खूप अभिमान होता ना तुम्हाला तारिणीचा? दिसले का तिचे खरे रंग? दिसले का अजूनही डोळ्यावर झापड आहे तुमच्या? बोला ना काहीतरी. अहो, फसवते ती आपल्याला. निशीचं लग्न झालं ना या घरात, म्हणून याच घरात यायचं होतं तिला. आपल्या निशीचं चूक बघवत नाहीये तिला, हे कळत नाहीये तुम्हाला? पद्मिनी ताई, चेतना ताई, मी तुम्हाला विनंती करते, आम्ही जी चूक केली ना ती तुम्ही करू नका. आपल्या निशी आणि युवराजचं लग्न जमल्यापासून जळत होती त्यांच्यावर. त्यांच्या संसारात विष कालवायच्या आधी ना या दोघांना घालवून टाका या घरातून. या घरातून बाहेर काढा यांना. बाबा, आत्या, निशीची आई, आम्हाला माफ करा. आम्ही चुकलो. माफी मागतेस? ही असली नाटकं करू नकोस. झालं तेवढं पुरे झालंय.
बाबा तुम्ही तरी ऐकून घ्या हो. आम्हाला तुमचा विश्वासघात नव्हता करायचा. खरंच हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार होतो, पण निशीचं लग्न होतं त्याच्यामुळे सगळी गडबड झाली. तेव्हा नाही सांगता आलं, म्हणजे तसं सांगायची संधीच नाही मिळाली. आणि मग त्याच्यानंतर केदारला लगेचच त्याच्या बाबांबद्दल कळलं. तेव्हा केदार खूप अस्वस्थ झाला होता, त्याच्यामुळे तेव्हाही नाही सांगता आलं. आणि मग काकांच्या तब्येतीमुळे त्याला इकडेच यावं लागलं. आणि त्याची बायको म्हणून त्याच्यासोबत मलाही यावं लागलं. तुझं काय म्हणणं आहे? तू हे सांगतेस त्याच्यावर विश्वास ठेवायचा आम्ही? नो वे. मम्मा प्लीज प्लीज हिला इथून घेऊन जा. ही मला आणि युवराजला ना सुखाने जगू देणार नाही. अँड आय एम शुअर या तारिणीनेच केदारला आयडिया दिली असणार की खोटा खोटा मुलगा बनून ना या घरात यायचं. खांडेकरांची प्रॉपर्टी हवी आहे ना हिला. होय, हा यांचा मुलगा आहे यावर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. नाही, अजिबात नाही. असं काही नाहीये. खरं तर केदारला इकडे यायचं पण नव्हतं, पण दयानंद काकांनी सगळ्यांसमोर त्यांचं नातं मान्य केलंय. त्यामुळे आता कोणी काहीही म्हटलं तरी दयानंद काका आणि केदारचं नातं नाही बदलू शकत. आणि आमचंही नातं नाही बदलू शकत. आणि निशी, या हातांनी मोठं केलंय ग मी तुला. माझ्या डोळ्यांनी तुला लहानाचं मोठं होताना पाहिलंय. माझी दृष्ट तुला कधीच नाही लागणार. अगं मुळात कुठल्या बहिणीची बहिणीला दृष्ट कधी लागतच नाही. म्हणूनच म्हणतात ना, माय मरो आणि मावशी जगो. मी नाही तुला कधीच नजर लावणार. आणि लहान कसेही वागले ना तरी मोठ्यांनी कायम त्यांना सांभाळून घ्यायचं असतं. त्यामुळे तू कशीही वागलीस तरी मी तुला कायम सांभाळून घेणार. तिथेही सांभाळून घेतलं होतं आणि इथेही सांभाळणार. निर्लज्जपणाचा कळाच आहे मुलगा. तारिणी माझी बायको आहे आणि माझ्या बायकोवर हात उचललेलं मी खपवून घेणार नाही.